अगाया काय विषय डायरेक्ट पाण्यात लाइटिंग आणि कुठला विषय यो कागल मधला। आज आम्ही चाललोय कागल मध्ये असलेला पाझर तलाव बघायला। पप्पा आणि आर्य, आयुष, चिंगी, दीदी आणि दाजी आणि मी देवेन आणि आमची आत्ती बसलेलो बघा इकडं कागल मधल्या एमआयडीच्या बघत बघत कनी आम्ही येऊन पोचलो डायरेक्ट पाझर तलाव पशी। सगळेजण इथं आले की पहिला फोटो काढतात म्हणून आम्ही पण फोटो काढून घेतलो आणि तिथनं मग डायरेक्ट इथं 8 एंट्री मारलो। मला यो कागल मधला लाईट शो बघायचा होता त्यामुळे आम्ही रात्रीच आलेलो। लाईट शो ला अजून लागायला वेळ होता त्यामुळे म्हटलं आता अजून काय काय आहे बघून घेऊया। इथं बोटिंग पण आहे आणि 2-3 बोटिंग नाही भावनो डायरेक्ट असं आतमध्ये गेलेला त्या पण बघायला मिळाल्या आम्हाला। तेवढ्या तिकडे चालू झालं की लाईट शो। हे पाणी जे उडाले की नाही ज्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल एक लेझर आहे। लेझर डायरेक्ट या उडतेल्या पाण्यावर पडतात त्यामुळे कधी भावनो बघायला आणि दिसायला पण भारी दिसतंय। आणि आता हे बघून तुम्हाला कसं वाटायला की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तोपर्यंत पप्पानी इकडे बोटिंगचं तिकीट काढलेलं बघा। मग काय सगळी चाललो बोटिंग मध्ये बसायला। माझ्या आयुष्यात पहिल्यांदा भावांना मी बोटिंग मध्ये बसलो असेल। पहिल्यांदाच बसले पण भावानो तुम्हाला सांगतो असलं भारी वाटाल का नाही मला। या बोटात बसून पाझर तलाव असला दिसाल तुम्हाला सांगतो म्हणजे पाझर तलावावरचं जे लाइटिंग आहे की नाही ते एक नंबर क्वालिटी दिसाल। पूर्ण पाझर तलाव फिरून झाल्यावर भावानो तुम्हाला सांगतो आम्ही आलो पट्टणकडोली मधल्या मंदिरात आणि याच मंदिरात का नाही उभे रांगोळीमध्ये भावानो शंकराची मूर्ती काढलेली। इथं आतमध्ये जाऊन डायरेक्ट मंदिरात दर्शन घेतलो। सगळ्यात आधी दाखवला तो जो म्हणजे पाझर तलाव आणि हे मंदिर भावानो येताना दोन्ही पण बघून या। आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओ।